नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मागे एकदा तामिळनाडूतील दारू परवाना प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे वस्त्रहरण करताना ईडी आपल्या मर्यादा ओलांडत असल्याची चपराक लगावली होती। भारताची संघराज्य व्यवस्था ईडीला मान्य नाही का, असा थेट प्रश्न त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता। सर्वोच्च न्यायालयाच्या या तिखट प्रतिक्रियेनंतरही ईडीच्या वर्तनात कोणताही बदल झाल्याचं दिसून येत नाही। सरकारच्या हातचे बाहुले बनलेल्या ईडीला स्वयं निर्णयाचा हक्कच नसावा, सरकारची मर्जी सांभाळणे आणि त्यासाठी कोणत्याही स्तराला जाणे हेच जणू काही ईडीचे कर्तव्य बनले आहे असे वाटावे इतपत परिस्थिती बिघडली आहे। त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा कर्नाटक प्रकरणात आलाय। एका भूखंड प्रकरणात ईडी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला अटक करू पाहत होती। ईडीच्या या कारवाईला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली। त्यावर ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आल्यानंतर या प्रकरणामागचे बटबटीत राजकारण सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले। त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखताना सर्वोच्च न्यायालयाने ईडीला राजकीय लढाईचे माध्यम बनू नका, राजकीय लढाई तपास यंत्रणांच्या मार्फत नव्हे तर निवडणुकीत लढली पाहिजे। राजकीय सूडबुद्धीने होणाऱ्या कारवायांसाठी ईडीचा वापर होतो आणि दुर्दैवाने ईडीचे अधिकारी या राजकीय लढाईत हिरिरीने भाग घेतात असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले। यावेळी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचाही दाखला दिला। महाराष्ट्रात ईडीच्या धाकापायीच अनेक राजकीय घडामोडी घडल्या असे सर्वोच्च न्यायालयाला अप्रत्यक्षरित्या म्हणायचे होते। कर्नाटकातील म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट बोर्ड प्रकरणात ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा दाखला देत आपल्याला तोंड उघडण्यास बाध्य करू नका, अन्यथा अधिक कठोर शब्दात आम्हाला ईडीची कान उघडणी करावी लागेल असा इशाराच दिलाय। या प्रकरणात विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीला आरोपी करून ईडीने सिद्धरामय्या यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं उघडच दिसतंय। म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट बोर्डाकडून निवासी क्षेत्रे विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या आणि बदल्यात त्यांना विकसित जमिनीवर 50% जमीन दिली जाईल अशा प्रकारचा तो करार होता। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने आपली शेत जमीनही या व्यवहारात बोर्डाला दिली, परंतु त्या मोबदल्यात मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला मिळालेली जमीन ही त्यांच्या मूळ जमिनीच्या किमतीपेक्षा खूप अधिक महागडी असल्याचा आरोप करण्यात आला होता। याच प्रकरणात ईडीने मुख्यमंत्र्यांची पत्नी BM पार्वती यांना समन्स पाठवले होते। कर्नाटक उच्च न्यायालयाने हे समन्स रद्द केले। त्याला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते। या प्रकरणाची चौकशी करताना मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला अटक करण्याची गरज नाही असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत होते आणि सर्वोच्च न्यायालयाने ते ग्राह्य ठरले। ईडीने या प्रकरणाची चौकशी अवश्य करावी, परंतु ती करताना पडद्याआडून राजकारण करण्याची गरज नाही। परंतु अलीकडील काळात ईडी सरकारच्या हातचे कळसूत्री बाहुले बनल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात ईडीच्या संभाव्य कारवाईला घाबरून अनेक नेत्यांनी भाजपशी घरोबा केला असा आरोप नेहमीच केला जातो आणि आता सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात महाराष्ट्राचा दाखला देत या सरकार पुरस्कृत दडपशाहीला आळा घालण्याची गरज बोलून दाखवली। ईडीने ज्यांच्या विरोधात चौकशी सुरू केली, समन्स वगैरे बजावले किंवा तशी धमकी दिली, ते लोक भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्यावरील कारवाईला अचानक ब्रेक कसा लागतो हे खरे तर उघड गुपित म्हणावे लागेल। रात्रीची निवांत झोप घ्यायची असेल तर भाजपमध्ये सामील व्हा असा संदेशच जणू काही ईडीच्या मार्फत दिला जातोय। एखाद्या स्वायत्त यंत्रणेचे इतके अधःपतन यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नव्हते। हे अधःपतन इतक्या खालच्या स्तराला गेले आहे की सर्वोच्च न्यायालयाने वारंवार कानउघाडणी करूनही या लोकांना काहीही वाटत नाही। एक शिकार हुकली म्हणून काय झाले, दुसरी शोधू इतका निर्दावलेपणा यांच्यात आलेला आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।